आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्यासोबत ठेवण्याच्या कल्पनेला वास्तवात आणण्याचा दावा एका कंपनीने केलाय। टुमारो बायो नावाच्या या कंपनीने मृतदेह गोठवून ठेवण्याची म्हणजेच क्रायोप्रिझर्वेशनची सेवा सुरू केली आहे। यासाठी जर्मनीतील ही कंपनी 2 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 2 कोटी रुपये इतकं शुल्क आकारते। टुमारो बायो कंपनीचा असा दावा आहे की त्यांच्याकडे 24/7 काम करणारी एक इमर्जन्सी टीम आहे, जी मृत्यू झाल्यानंतर लगेच ही प्रक्रिया सुरू करते। भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करणं शक्य होईल आणि ज्या आजाराने त्यांचा मृत्यू झालाय त्यावरही उपचार करता येतील असं या कंपनीचं म्हणणं आहे। क्रायोप्रिझर्वेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात शरीरातील सेल्स आणि टिश्यूज कमी तापमानावर गोठवून त्यांचं संरक्षण केलं जातं। या प्रक्रियेमध्ये शरीराला -196°C इतक्या कमी तापमानावर गोठवण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो। कंपनीच्या म्हणण्यानुसार कायदेशीररित्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तातडीने ही प्रक्रिया सुरू करावी लागते, अन्यथा शरीरातील पेशींचं नुकसान होतं। कंपनीने आतापर्यंत काही मृतदेह गोठवले असून त्यांचं कुटुंब या आशेवर आहे की भविष्यात ते पुन्हा जिवंत होतील। कंपनीच्या दाव्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत 650हून अधिक लोकांनी कंपनीसोबत करार केलाय। मृत्यूला टाळता येईल या आशेवर लोक आपली नोंदणी करतायत। टुमारो बायो ही युरोपमधील पहिली क्रायोनिक स्लॅब असून आतापर्यंत कंपनीने 3 ते 4 व्यक्तींना आणि 5 पाळीव प्राण्यांना क्रायोप्रिझर्व्ह केलंय। पण ही सर्व माहिती समोर आल्यानंतर किंग्स कॉलेज लंडनचे न्यूरोसायन्सचे प्रोफेसर क्लाइव्ह कोएन यांनी या संकल्पनेला हास्यास्पद ठरवले। त्यांच्या मते मानवासारख्या जटिल मेंदू असलेल्या जीवांना यशस्वीरित्या पुनरुज्जीवित करता येईल याचा कोणताही पुरावा सध्या तरी नाहीये। पण तुम्हाला या आगळ्या वेगळ्या प्रयोगाबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।